ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ.
నివాసాయ శ్రీనివాసాయ తే నమః. హరి ఓం. శ్రీ గోవింద గోవింద గోవింద. అస్య శ్రీ భగవతో మహాపురుషస్య మహావిష్ణోః ఆజ్ఞయా ప్రవర్తమానస్య అద్య బ్రహ్మణః ద్వితీయ ప్రార్థే శ్వేతవరాహకల్పే వైవస్వత మన్వంతరే కలియుగే ప్రథమపాదే జంబూద్వీపే భారతవర్షే భరతఖండే శకాబ్దే మేరోః దక్షిణే పార్శ్వే అస్మిన్ వర్తమానే వ్యావహారిక శ్రీ ఆదివరాహక్షేత్రే వెంకటాచలే అస్య దేవదేవస్య భగవతో నారాయణస్య శ్రియఃపతేః పురుషోత్తమస్య శ్రీభూమి నీలాసమేతస్య శ్రీ శ్రీనివాసస్వామినః కళ్యాణోత్సవం కర్మాంగం. మమ్మ గృహస్థులు వారి యొక్క గోత్రాన్ని మనసులో స్మరించుకోండి. వారి పేరు, ధర్మపత్ని పేరు, కుటుంబ సభ్యుల పేర్లు, అందరి పేర్లు మనసులో స్మరించుకుంటూ వారి వారి కోరికలని, ప్రార్థనని స్వామివారికి విన్నవించుకోవాల్సింది. సహ పరివారాణం సహ బాంధవానాం క్షేమస్థైర్య ధైర్య వీర్య విజయ అభయ ఆయు ఆరోగ్య ఐశ్వర్యాణం అభివృద్ధ్యర్థం ఉత్తరోత్తర కైంకర్యాణం అభివృద్ధ్యర్థం శ్రీ శ్రీనివాస స్వామి కరుణ కటాక్ష వీక్షణ పరిపూర్ణ సిద్ధ్యర్థం లోకక్షేమార్థం కళ్యాణోత్సవం ఆచార్యముఖేన అహం కారయిష్యే. సర్వం శ్రీనివాసార్పణమస్తు.
देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् देवमा ज्योतिरसामृतं ब्रह्म भूर्भुवस्वरम् अस्यां शूदवस्ते देवस्य भवतो नारायणस्य श्रियः पदेभ्योत्तमस्य श्रीभूनीलासमेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्तण्डिलपरिधिपरिसनात् सर्वतन्त्रपुषितत्वं शान्तत्वं सह पुण्यावाचकर्म करिष्यन् आदौ निर्विघ्नेन समाप्तत्वं विश्वक्सेनाराधनं तदङ्गपूर्वे करकाराधनं करिष्ये ओम धारा सप्तश्रमान् शिशु तत्सरित्सरिभूतेषु अभोविरण्ठन् परिपादेश्य घृणां दत्तागं सर्गं शर्म इदमापस्वा शुतमा शान्ता शान्तमा शुभा शुतमा पुदा पुतमा पुण्या पुण्यतमा मेध्या मेध्यतमा मृतां तृषाः पुता ब्रह्म पवित्रेण पुता सूर्यसरस्वती आपो वायुं सर्वं विश्वाभूतान्यावः प्राणावापः पशवापो नमापो सम्राडापो विराडाप स्वराडाप छन्दाविश्वापो ज्योतिविश्वापो यजुविश्वापो सत्यमाप सर्वादिवदापो भूर्भवस्वराभोम अस्मिन् कुम्भेङ्गासेथ्रावाहयामि यदेशतं वृणे सहस्रं ज्ञाः पाठाभिधाः पुत्र तेभ्योऽन्द्रस्यतारुष्णऋष्ये देवामिञ्चन्तमतस्वस्ता वरुणमावाहयामि प्रेयसमावाहयामि ऋष्टां भद्रमावाहयामि हरस्वरावाहयामि वरुणाय नमः वरुणस्यैदमासनं वरुणाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचुं समर्पयामि एते प्रतस्त्रात्रयाभरण उपवेतपुष्पगन्ध धूपदीपालङ्कारार्थाः इमे क्षता सर्वापचाराः वरुणाय नमः ध्रुवमग्रापयामि सर्वापचारान् समर्पयामि सर्वतीर्थलं पुण्यं पावनं सर्वकारणं विष्णुपादोद्भवं सिद्धं सर्वमङ्गलदायिना करिष्यमान् सकर्मणा निर्विघ्नेन साप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं दुर्बाहं शङ्खचक्रसंनितं जयाप्तिं सङ्केतं सुष्पदवाहनं पूर्वाषाढोद्भवं देवं दक्षिणामुखमुच्येते आग्नेयस्वादमेत्वाक्षेदात्तं यथोत्सम्भवः वैराजन्ते सुतन्नसत्तां मृष्टां दिशाब्दानाम्नादिः यामे स्थान् धातुवं भू पद्माकारण्डले सक्षेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि तत्पत्नीं सूत्रहतीमावाहयामि वामेज्यामावाहयामि तत्पत्नी सुसक्षेनस्येदमासनं विसक्षेनाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचुं समर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृता राजा भगवान् सर्वकर्मणा तस्मान्यनुभासीता कर्मणान् विघ्नशान्तिये आरम्भे कर्मणान् विष्ठे विज्ञानान् प्रसमाप्य कुर्यात् सप्रभारस्य विश्वक्सेनस्य भोजनं भगवद्विरग्नाथः पुण्यं वाचयिष्ये ओं वाचतां शून्याहं करोमि कृष्वास्तप्रोक्षतमस्तु प्रेतां भगवान् प्रजापतिः शाम्यन्तघोराणि शाम्यन्तपापान् शाम्यन्त्वा इत्यः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तघोराणि शाम्यन्तपापान् शाम्यन्त्वा इत्यः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तघोराणि शाम्यन्तपापान् शाम्यन्त्वा इत्यः शुभानि वर्धन्तां शुभानि ओं मतो देवाहं तरतो विष्णुचक्रमे पृथिव्या सप्ततांवि इदं विष्णुचक्रमे त्रयधान देवतं समूढमस्वांसुरे त्रीणिपदाचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्माणि धार्यन्ने विष्णोः कर्माणि पश्येतो आवृतानि पश्ये इन्द्रस्य जसखाः तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन् सूर्यः दिवि विचक्षणातु तद्विप्रासो वन्यमोजार्ध्रवाकं दत्सविन्दते विष्णोर्जत्परमं पदं द्रविणोदा द्रविणहस्तरश्च द्रविणोदा शरीरस्य प्रेंसते द्रविणोदा वीरविदेशन्नो द्रविणोधारा आस्ते दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तत्पत्करुवितो विषं यदा वै सूर्यपदेति नक्षत्रं नैति यावत् तत्सूर्यागच्छेति यत्तद्धन्यं पश्येति तावत् करुदेत्कार्ये स्यात् पुण्याः एव कुरुते ओं भूः अतिपुरोक्तिष्ठायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं तण्डिलपरिधिपरिसना सर्वतन्त्रपुषितत्वं शान्तत्वं स पुण्यावाचकर्मणि पुण्याहं भ्रन्ताः भ्रन्त पुण्यां कर्मणोऽस्तु करुणा पुण्यां भ्रन्ताः भ्रन्त पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां भ्रन्ताः भ्रन्त पुण्यां कर्मणोऽस्तु स्वस्तिरेन्द्रर्धस्वास्त्र पूषा श्वेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्वारिष्टिनेमि स्वस्ति न बृहस्पति ददातु ओं भूः अतिपुरोक्तिष्ठायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं तण्डिलपरिधिपरिसना सर्वतन्त्रपुषितत्वं शान्तत्वं स पुण्यावाचकर्मणि स्वस्तिं भ्रन्ताः भ्रन्तु कर्मणे स्वस्ति कर्मणा स्वस्तिं भ्रन्ताः भ्रन्तु कर्मणे स्वस्ति कर्मणा स्वस्तिं भ्रन्ताः भ्रन्तु कर्मणे स्वस्ति रुद्ध्यास्वाव्यनं स्वां सद्यां तरदेवमित्रधेयन्नोऽस्तु अनुराधान् हविषावृध्यन्तः शतञ्जीवें सदस्वीराः ओं भूः अतिपुरोक्तिष्ठायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं तण्डिलपरिधिपरिसना सर्वतन्त्रपुषितत्वं शान्तत्वं स पुण्यावाचकर्मणि वृद्धिं भ्रन्ताः भ्रन्तु कर्मरुद्ध्यतां कर्मणुद्धिं भ्रन्ताः भ्रन्तु कर्मरुद्ध्यतां कर्मणरुद्धिं भ्रन्ताः भ्रन्तु कर्मरुद्ध्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्या समृद्धिः आबोहिष्टामय भोस्तान ऊर्जेदादन महेरणा चक्षुरे योपस्मृतमोरदस्तस्य वाद्यतेन वषतीरिव मातरः तस्मारङ्गमाभोय शिक्ष्याय जिन्वध आपो जनेथा जनः हिरण्यवर्णाश्च पावकायाः जातः कस्यपोजाः सुन्द्रः
अग्नियागर्भं दद्रे विरोपास्थानावसग्गस्य न भवन्तु पवमानस्य वज्रः पवित्रेण विजर्हिणिः यः पोता सपनात्मा पठन्तमादेव जनाः पठन्तमनवाधिया पठन्त विश्वायवः जातवेदः पवित्रपदे पवित्रेण ब्राह्मा शुक्रेण देवदीद्यते अग्ने कृत्वा कदगम्रनु येन देवाः पवित्रेण आत्मानं पुण्यदेवताः तेन सहस्रधारेण पावमान्यः पठन्तमां राजापत्यं पवित्रं तथाद्यामुगं हिरण्यं तेन ब्रह्मविदावयं पूतं ब्रह्म मुनिमहे इंद्रस्य निधि सहमाप्नातु सोमस्वस्त्यावृणः समीक्षाः यमो राजा प्रवणाभिप्नातमा जातवेदा मूर्जयन् द्वावनातु तच्छयोरावृणीमहे गाते यज्ञाय गाते यज्ञपदे दैवीः स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगातभेषजं शन्नोस्तद्विपदे शञ्चदस्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः प्राच्याहान्ति देवार्तिजामाद्यन्तां दक्षिणाजान् दिशमसाः पितरामाद्यन्तां प्रदीचान् दशगृहाः पशुवामाद्यन्तां प्रदीचान् दिशा भोहृदेव वनस्पतिमाद्यन्तां ऊर्ध्वाजां यज्ञसंवत्सरो यज्ञपतिर्माद्यन्ताम् अथो अधराद्रे नागेभ्योमाद्यन्ताम् वास्तवस्पदे प्रजानि अश्वान् विश्वानमिव भवानः यत्ते महे प्रजन्नाशस्वस्ने तद्पदे सञ्चुतस्पदे वास्तवस्पदे शग्मयासं सदा ते सक्षेमहि शरण्यागात्मत्याः आवक्षे उदयोगे वृण्णो योऽयं पादस्वस्वविसदानः अमीवः वास्तवस्पदे विश्वारूपाण्याभिषण्णे सखासेवेधिनः अनोननीयान् महतो महीयानात्मा गुहायानि तोऽस्यन्तः तमः कृतम्बस्य दिवीतशोको धातुस्प्रसादान् महिमानिमीशं सप्तः प्राणाः प्रभवन्ति सप्ताः सप्ताक्षे समिदः सप्तजिह्वाः सप्तैमे लोकाय चरन्ति प्राणा गुहास्यां निहिताः सप्तसप्ता अतः समुद्राग्रे सर्वे सान्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च विश्वावोषधयोरसाः स्वस्तेनेशभूततिष्ठत्यन्तरात्मा वरुणान्मः सक्षनान्मः पुनः पाद्याजुं सर्प्यामि वरुणान्मः सक्षनान्मः यथा भाषा गुणोभारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि स्वर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि वरुणान्मः सक्षनान्मः शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च
अस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं प्रतिसर देवतापूजाञ्च करिष्ये। ॐ षण्णानसप्तान्तसौर्यार्थां स्वयंवरज्ञें तेम्ताय नागराजमावाहयामि, सार्शिषमावाहयामि, शेषमावाहयामि, अनन्तमावाहयामि। प्रसरदेवताभ्यो नमः। इदमासनम् इदं पाद्यं समर्पयामि, इदमध्यं समर्पयामि, इदमाचं समर्पयामि। सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि। हरिः ॐ। स्वस्ति नः वेदामश्वनाभगः स्वस्ति देवैर्जनरुणः स्वस्ति पूषां सर्वदातनः स्वस्ति द्यावाः पृथिवीश्चेतनाः स्वस्तेः वायुं बभ्रामहे सों स्वस्ति वरुणस्य स्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तेः स्वस्ते आदित्यासोः वन्तनः विश्वेः देवानोः अद्या स्वस्तेः वैश्वानरो वसुरग्निः स्वस्तेः देवाः वन्त्रिवः स्वस्तेः स्वस्ति नः रुद्रः पात्वं वसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति वत्यरेवती स्वस्ति इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नः उदयकृति स्वस्ति बन्धामणिचरेम सूर्या चन्द्रमसामिव पुनथदाघ्नदा जानता सङ्गमेमहि स्वस्तेऽनन्तार्क्षमृष्टनिं महद्भूतं वायुसं देवतानाम् असुरघ्नमिन्द्रासकं समत्सु बृहद्दशो नाम वारुहेम अम्हों च माङ्गिरा सञ्जयन् च स्वस्त्यात्रेयं मनसा ताक्षं प्रेतपानिशरणं प्रपद्ये स्वस्तं बाधे स्वयन्नोऽस्तु शुभगुं शुभम्। ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಯಾಗಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಅರ್ಚಕವರೇಣ್ಯರು ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿಯನ್ನು ಸಂಪಾದಿಸುವಂತಹ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ತದನಂತರ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆನಂದವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸದ್ಯ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ದಿವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಂಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾಗರಾಜನನ್ನು, ಅನಂತನನ್ನು, ವಾಸುಕಿಯನ್ನು, ಶೇಷನನ್ನು ಒಂದೊಂದು ದಾರದಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನಿಸಿ ನಂತರ ಆ 4 ದಾರಗಳ ಪೈಕಿ ಒಂದನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ಕಟ್ಟುವಂತಹದ್ದು, ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೆ ಕೂಡ ಒಂದೊಂದು ದಾರವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ದೀಕ್ಷಾವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅರ್ಚಕರ ಬಲಗೈಗೂ ಕೂಡ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಹೀಗೆ ಬಹಳ ವೈಭವದಿಂದ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ವೈಖಾನಸಾಗಮುಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಭಕ್ತಿ ವಾಹಿನಿಯವರು ಬಹಳ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗಿ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಭಾಗ್ಯ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭಗವಂತನ ದಿವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಂತಹ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿಯೇ ನಮಗೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರುವಂತಹದ್ದು. ಯಮೈವೈಷ ವೃಣುತೆ ತೇನ ಲಭ್ಯ ತೇಷ ಆತ್ಮ ವಿವೃಣತೆ ತನೂಂ ಸ್ವಾಮಿ ಎಂಬುದಾಗಿ ಉಪನಿಷತ್ತು ಆ ಅಂಶವನ್ನು ಕೊಂಡಾಡ್ತಾ ಇದೆ, ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ, ಲೋಕಕ್ಕೆ ಸಾರಿ ಹೇಳುತ್ತಾ ಇದೆ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕರುಣೆ ಆ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ತೋರಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಭಕ್ತಿವಾಹಿನಿಯ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡೇ ನೋಡುವ ಭಾಗ್ಯವನ್ನು ನಾವು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಬಂಧು ಬಾಂಧವರು ಮಿತ್ರರಿಂದ ಕೂಡಿದಂಥವರಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವೀಕ್ಷಿಸಿ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಆಪದ್ಬಾಂಧವ ಅನಾಥ ರಕ್ಷಕ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ
ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೂ ಕೂಡ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಲಿದ್ದಾರೆ. ಸರ್ವಮಂಗಳ ಮಾಂಗಲ್ಯೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ದೇವಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ತಾಯಿಯನ್ನು, ರಮಾದೇವಿಯನ್ನು, ಶ್ರೀದೇವಿಯನ್ನು ಭಜಿಸುವಂತಹದ್ದು. ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕುಮಿ, ಎಂಥ ಮಾನ್ಯಳೋ, ಸಾನುರಾಗದಿಂದ ತಾನೇ ಹರಿಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿಹಳು ಎಂಬುದಾಗಿ ದಾಸರು ಆ ತಾಯಿಯನ್ನು ಕೊಂಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದು ಚಿತ್ತಚರಿತನಾದ ಹರಿಯ ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿಹಳು. ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕುಮಿ, ಎಂಥ ಮಾನ್ಯಳೋ. ಆ ತಾಯಿಯ ವಿಶೇಷವಾದ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಕೊಂಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದಾಸರು. ಭಗವಂತನನ್ನು ಸರ್ವ ರೀತಿಯಿಂದಲೂ ಕೂಡ ಸೇವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳಂತೆ. ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಎಲ್ಲ ರೂಪದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಆ ತಾಯಿಯೇ ಇರುವಂತಹಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ನಮಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಹಾರಗಳಾಗಬಹುದು, ಸಿಂಹಾಸನವಾಗಬಹುದು, ಅರ್ಘ್ಯ ಪಾದ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಆ ಉದ್ಧರಣೆ, ಆ ಪಾತ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ತಾಯಿಯ ಸ್ವರೂಪವೇ. ಹಾಗಾಗಿ ಲೋಕದಲ್ಲಿರುವ ಯಾವ ವಸ್ತುವನ್ನು ಕೂಡ ಪಾದದಿಂದ ನಾವು ಸ್ಪೃಶಿಸಬಾರದು. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸನ್ನಿಧಾನ ಇರ್ತದೆ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಸನ್ನಿಧಾನ ಯಾಕೆ? ಆ ಭಗವಂತ ಆ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ರೂಪದಲ್ಲಿಯೇ ತಾಯಿಯೂ ಕೂಡ ಇದ್ದುಕೊಂಡು ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಸೇವಿಸ್ತಾ ಇರ್ತಾಳಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅಂತಹ ಆ ತಾಯಿಯ ಕರುಣೆ ಅಪಾರವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ತಾಯಿ ಆ ಭಗವಂತನನ್ನು, ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಅನಂತ ಕಲ್ಯಾಣ ಗುಣಗಳನ್ನು ಎಣಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ, ಅನಂತ ರೂಪಿಯಾದಂತಹ ಭಗವಂತನನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಸೇವಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ತಾನೂ ಕೂಡ ಅನಂತ ರೂಪ ಉಳ್ಳಂಥವಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಅಂತಹ ಆ ತಾಯಿಯ ಎಡಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಕಟ್ಟುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ತ್ವತ್ಪಾದ ಪದ್ಮಮಯಿ ಸನ್ನಿಧತ್ಸ್ವ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ತಾಯಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಾವು ಇರಿಸುವಂತೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸೋಣ. ಜ್ಞಾನಭಕ್ತಿ ವೈರಾಗ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಹೊಸ ಕಣ್ಣು ಎನಗೆ ಹಚ್ಚಲಿಬೇಕು ಜಗದಂಬ ವಸುದೇವ ಸುತನ ಕಾಂಬುದಕ್ಕೆ. ಭಗವಂತನನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕಾಗಿ ಜ್ಞಾನರೂಪವಾದ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ನಮಗೆ ನೀಡು ಹೇ ತಾಯಿ ಎಂಬುದಾಗಿ ತಾಯಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಸಮುದ್ರ ವಸನೆ ದೇವಿ ಪರ್ವತಸ್ತನ ಮಂಡಿತೆ ವಿಷ್ಣು ಪತ್ನಿ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪಾದಸ್ಪರ್ಶಂ ಕ್ಷಮಸ್ವಮೇ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭೂತಾಯಿಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಆ ತಾಯಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ಎಲ್ಲ ವಿಧದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸಂರಕ್ಷಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಅವಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಅಂತಹ ಆ ತಾಯಿಯನ್ನು, ಭೂತಾಯಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಅಂತಹ ಆ ತಾಯಿಯ ಎಡಗೈಗೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ತಮ್ಮ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಭಕ್ತರೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ. ಅದಾದ ನಂತರ ವಸಿಷ್ಠ, ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಮಹಾಮುನಿಗಳು ನಡೆಸಿಕೊಡಬೇಕಾದಂತಹ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಹುಲು ಮಾನವ ನಾನೇನು ನಡೆಸಿಕೊಡುತ್ತೇನೆ, ನನ್ನೊಳಗಡೆ ಆ ಮಹಾನುಭಾವರಿದ್ದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಸಂದೇಶವನ್ನು ಲೋಕಕ್ಕೆ ನೀಡಲಿಕ್ಕೇನು ಎಂಬುವಂತೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರ ಬಲಗೈಗೆ ಪರಿಚಾರಕರು ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅನ್ನತಕ್ಕಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ, ಕಂಕಣ ಧಾರಣೆ, ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆ, ಪ್ರತಿಸರ ಬಂಧನ ಪೂಜೆ, ಹೀಗೆ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ವೈಖಾನ ಸಾಗಮುಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು. 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅಗ್ನಿಕುಂಡದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿದೇವರನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವೀಕ್ಷಿಸಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಶುದ್ಧೈರುಕ್ತೈರ್ವಾಹಾರ್ಧಾಂಶಂ ಶುದ್ಧಾಸೀರ್ವಾಹಾನ್ಮುಕ್ತು ಮೈ ದೇವಾದ್ರಮೈ ದೇವೌದಿ ದೇವ್ಯಾ ಹೋತಾ ರಾಮನಂದ ಪೂರ್ವೇರಿಷ್ಟಾಸ್ಯಾಮ ತನ್ವಾ ಸುವೀರಾಃ ಮಹೇ ಜತವ್ಯಾನ್ ಹವ್ಯಾಕೋತ ಸತ್ಯಾಮ್ನ ಸೌಮ್ಯಸ್ತು ಯೋ ನಾಮಾನಿಯಾಹಂ ಕದಮರ್ಚನಾಹಂ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸೋ ಅಧಿವೋಚತಾಮೇ ಉದ್ಧನ್ಯಮಾನಮಸ್ಯಾಮೇಧ್ಯಂ ಬಾಪ್ಮಾನಂ ಯಜಮಾನಸ್ಯಂತು ಶಿವಾನಸ್ಸಂತ ಪ್ರದರ್ಶನ್ನ ಮಾತಾ ಪ್ರವೀತೋಗದಾದಾ ಹೋದಃ ಸೌಮ್ಯ ಕೃಣಧ್ವಗಂ ರಕ್ಷಣಾ ಹೋತ ವಿಂಶತೆ ಅಷ್ಟಾಬಂಧಗಂ ರಚನಾಪಿತೋಹರಂ ಜನ ದೇವಾಸೋ ಜನೇನ ವಿಷ್ಕ್ರಿಯಾಃ ಸೂರ್ಯೇಣ ಬ್ರಹ್ಮರತದಾವಿರತೈಕಂ ಚಕ್ರಂ ಯದ್ಘಾತದಂ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸೋನ್ ಜನ್ಮಾಂಜಾತಗ್ಗುಸ್ರೋತ್ರಂತೆ ಚಕ್ರಿಯಾಸ್ವಾಹಾಂತಿಬಂಧಾಃ ಚರಾಚರ ಸುಚೀತೆ ಪುತ್ರಂ ವೃಣೀತ ಪೂಷಾ ದಯಾತಂ ಶುಭಸ್ಪತಿವರೇಯಂ ಜಾತವೇದ ಭುವನಶ್ರೇತೈಹಿಂಚತಪಸೋಜ್ಯ ನಿಶ್ಯತೇಃ ಅಗ್ನಿಮಶ್ವತ್ಥಾಧವ್ಯವಾಗಂ ಶಮೀಗರ್ಭಾಜನ ವ್ಯೋಮ್ಯ ಭೂಃ ಘೃತಃ ಪ್ರತೀಕೋ ಘೃತಯೋನಿರಗ್ನಿ ಘೃತೈ ಸಮಿದ್ಧೋ ಘೃತಮಸ್ಯಾನ್ನಂ ಘೃತಃ ಪುಷಸ್ತ್ವಾ ಸತೋ ಭವಂತಿ ಘೃತಂ ಪವನ್ ಕ್ಷಿರಾಯುಕ್ಷದೇವಾನ್ ಆಯುರ್ದಾಗ್ನೇಹ ವಿಶೋಷಾನೋ ಘೃತಃ ಪ್ರತೀಕೋ ಘೃತಯೋನಿರೇಧಿ
अपावरवः जातवेदः पुनस्तन् देवेभ्यः ब्रह्मण प्रजानन् आयुप्रियाग्रेमस्मादेशरथीजनोदराणि ऐतेन मन्यस्व नुमतेन मन्यस्व सरस्तेन मन्यस्व देवसविदः प्रसुवा ब्रह्मजज्ञानं पदं पश्चाद्विमस्र च वेनावः सबुद्ध्याप्मासविष्टा सश्चानुमतश्च वः ब्रह्माणमावाहयामि प्रजातिमावाहयामि पितामहमावाहयामि हिरण्यगर्भावाहयामि ब्रह्मस्येदमासनं सोमो धेनुकं सोमोरवन्तमासु सोमो वीरं कर्मणं दातु साधन्यं थिगं सभें त्रिश्राणं योदा तस्मै सोमभू सोमावाहयामि यज्ञाङ्गमावाहयामि इन्दुमावाहयामि चन्द्रमावाहयामि सोमस्येदमासनं ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावृद्धत्तन्नागसुष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतां मित्रलोकस्तत्रयं यज्ञमिजमांशदेः ओम प्रोक्ष सोम प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावृद्धत्तन्नागसुष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतां मित्रलोकस्तत्रयं यज्ञं यजमांशदेहि ओम प्रोक्ष पवित्रेः स्त वैष्णव्येस्त यज्ञेः स्त वायुभूतेस्त विष्णुर्मनसा भूतेस्त यज्ञस्य पावनेस्तः परचरस पवित्रेः स्त वैष्णव्यो देवसविदप्रसोपनात् त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत्सूर्यसरस्वेरापो देवीरग्रे भुवोग्रे भुवोग्रिं यज्ञं यदाग्रे यज्ञपतिं दत्त युष्मानिन्द्रोत्तूर्ये यूयमिन्द्रिणिध्वं मृत्तूर्ये प्रोक्षितास्था विष्णवे नमः विष्णोऽस्तु भोसि गृदासी ध्रुवासी तारणासी वानस्पत्य देवेभ्यः सन्दस्व ब्रह्मण्णपः प्रणेष्यामि यजमानमातं यच्छा प्रणयज्ञं देवतावृद्धत्तन्नागसुष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतां मित्रलोकस्तत्रयं यज्ञं यजमांशदेहि ओम प्रणय सोमापः प्रणेष्यामि यजमानमातं यच्छा प्रणयज्ञं देवतावृद्धत्तन्नागसुष्टेजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतां मित्रलोकस्तत्रयं यज्ञं यजमांशदेहि ओम प्रणय दक्षप्रेदो ब्राह्मण तीर्थेन प्रजातिमावाहयामि ब्रह्माणमावाहयामीन्द्रमावाहयमग्निमावाहयं सोममावाहयमग्निमावाहयं सोममावाहयमग्निसोममावाहयामि प्रजातिमावाहयं ब्रह्माणमावाहयमिन्द्रमावाहयं वसोनावाहयं मरुतमावाहयं रुद्राणावाहयामि अभावस्पृश्या ओम श्री विष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयं मित्रमावाहयं वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि अश्विनामावाहयं पूषणमावाहयं कक्षमावाहयामि कक्षदेवतसोममावाहयामि औपासने यज्ञमावाहयामि यज्ञदेवदीश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभाग्ये प्रजापतिष्ठनृपां इन्द्राष्टनृपां ज्ञेष्ठनृपां सोमाष्टनृपां ज्ञेष्ठनृपामि सोमाष्टनृपाग्नि समाहाभ्यष्टनृपां प्रजापतिष्ठनृपां ब्रह्मणेष्टनृपां इन्द्राष्टनृपां सुभ्यष्टनृपामि मरुद्भ्यष्टनृपां रुद्रेभ्यष्टनृपामि अपापस्पृश्या ओम श्री विष्णवेष्टनृपामि मित्राष्टनृपां वरुणाष्टनृपां आदित्यभ्यष्टनृपां सिद्धाष्टनृपां पूष्णेष्टनृपामि कक्षाष्टनृपामि यक्ष सोमाष्टनृपामि औपासनयज्ञाष्टनृपामि यज्ञदिष्वेभ्यो देवेभ्यो नृपामि आद्यं त्रिप्रतिश्रयामि चरं त्रिप्रतिश्रयामि अग्ने ज्योतिषि समितस्य स्वाहा अमृतमस्वारणमसि अन्तर्दमृक्षो अन्तर्धारातयः प्रतिष्ठरक्ष प्रतिष्ठारातयः चिक्पतिस्वाप्नात् त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत् सूर्यसरस्वती स्वाहा वाक्पतिस्वाप्नात् त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत् सूर्यसरस्वती स्वाहा देवस्त्वा सुविदाप्नात् त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत् सूर्यसरस्वती स्वाहा मूलाग्राभ्यां कृतं स्पर्शयित्वा अध्यच्च अक्षताम् आज्ञान् तिरुभिः अक्षता च चरुभिरिमामे ज्ञेष्ठयाधनः सन्त्वेका च शतं च सहस्रं च आयुधं च नीतं च प्रेतं च अर्भदं च न्यर्भदं च समुद्राश्च मज्जन्त्यान्तश्च अपराधा क्षेमामे ज्ञेष्ठयाधनः सन्तु इन्द्राय नमः यमाय नमः निरुदे नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः ब्रह्मणे नमः सोमाय नमः अग्नेय नमः जातवेसे नमः सोऽसे नमः विरप्रसे नमः पंक्तिरासे नमः विसर्पिणे नमः वैश्वानराय नमः अग्निपुरुषाय नमः ऐतेन मन्यस्वा नुमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवदप्रसुवा षष्टिसहस्राः नितमक्षमद्भुतवानया ऐन्त्यत्न आत्मा जातवेदस्तेनेतस्य वधेजेत् वधेजास्मान् प्रजापशुब्रह्मवत्सेनान्नाद्येन समेध्या अस्मिन् औपासनायुण्डे ब्रह्मन् संयुक्तम् आधास्ते आधस्वा समेधे स्वाहा वायुव्यादाग्नेयान्तं प्रजापतये स्वाहा नित्यादिशानान्तम् इन्द्राय स्वाहा अग्ने स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्यां स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा ओम पावस्या ओम श्री विष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अश्विभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेव सोमाय स्वाहा उपासनेज्ञाय स्वाहा यज्ञदिष्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा ओम द्रव्याभिगार्य तिरं सावित्राग्रेत्वा जातज्योति ओम भू स्वाहा ओम भू स्वाहा ओम स्वाहा
ఓం భూర్భువస్వ స్వాహ ఐదే నమగ్రస్థాః నమతే నమగ్రస్థాః సరస్తే నమగ్రస్థాః దేవసవిధः ప్రాసాభిः ఓం భూః అతిపురోక్తనిష్టాయామస్యాం శ్రీనివాసస్వామినः వైవాహికోత్సకర్మాంగం आघारभमान्ते सर्वमन्तरप्रियादरणात् प्रायश्चात्थमतो देवायति वैष्णवं भोषे तेन निस्वा नमतेन निस्वा सरस्वतेन निस्वा देवतपस्वा ओम मतो देवावन्तरतो विष्णुचक्रमे पृथिव्या सप्तां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रयदान देवं समूढमस्वां श्रेय स्वाहा त्रीणिपदाचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः सेतो अवतानुस्से इन्द्रस्य जसखा स्वाहा तद्विष्णोः परमपदं सदा सूर्यः दिवी वचक्षणादग्स्वाहा तद्विप्रासविन्यमो जार्द्रभागं दत्सविन्दते विष्णोर्जत्परं पदग्स्वाहा ओं भूस्वाहा ओं भूस्वाहा ओं सुस्वाहा ओं भूर्भुवस्वाहा इते नमग्रस्थाः अनुमते नमग्रस्थाः सरस्ते नमग्रस्थाः देवसवितः प्रासाभिः చూచి చూచి నీ పెండికి సోవాన పాడి ముగాక నీ చేతలిట్టివని మేమెంచగలమా చూచి చూచి నీ పెండికి సోవాన పాడి ముగాక నీ చేతలిట్టివని మేమెంచగలమా
वाक्तेजो वायुवाकाशाहङ्कारमदव्यक्ताख्य सप्तावर्णीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्ति श्रीवराह कूर्मानन्दाष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल तल प्रतल महातल सातल तलातल सप्तपातालाख्य सप्तलोकानां मूर्धभागे भूलोक भुवर्लोक सुवर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षड्लोकानाम् अधोभागे महानारायमाणस्य फणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामन कुमुदाञ्जन पुष्पदन्त सार्वभौम सुप्रतीकाख्य अष्टदिग्दण्ड शुण्डादण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सिन्धुमती गन्धवत्यलकावती शोवती इति अष्टदेव विराजिते इंद्राग्नि यमनिऋत्य वर्णवायु कुबेरीशानाख्य अष्टलोकपालक परिपालिते लोकालोकचलवलयिते लवणेक्षुसुरासर्पितधि क्षीरशुद्धोदकाख्य सप्तान्नवपरिवृते जम्बूप्लक्षकुचक्रं च सागसान्मलिपुष्करागाख्य सप्तद्वीपद्वीपते माहेन्द्रमलयसह्यदृक्तमदृक्तमद्विन्द्यपर्यात्राख्य सप्तकुलपर्वतविराजिते भारतकिम्पुरुषहारीलाभृतभद्राश्वकेतुकमालकरमणककुर्वर्षाख्य न वर्षाणां मध्ये भरतवर्षे महासरोवराकार 50 कोटियोजन विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारण्ये प्रजापति क्षेत्रे कर्मभूमौ अवंति कुरुक्षेत्रादि समभूमध्यरेखायाः पूर्वदिग्भागे श्री आदिवराह क्षेत्रे मम अनेक जन्मसु इह जन्मनि च एतक्षणपर्यन्तं बाल्यौवनकौमारवार्धिकेषु रहसि प्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहितदामादि सङ्गातपकालसूत्रादि विदेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य तिलैः सूर्यमण्डलपर्यन्तं कृतराशेर्वसहस्रावसाने एकैकतिलापकृष्णक्रमेण सर्वराश्यपकृतसंहितकाले श्रीहरिलोके निवासिद्ध्यर्थं त्रीणिकुत अग्निष्टोमतरात्ताप्तोर्याम शान्तवनवाजपेयपौण्डरीकाश्वमेधादि शतकद पुण्यफलावात्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्य चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं परव्यूह अन्तर्यामि अर्चावतार स्वरूपरूपिणैः भृग्वादिभिर्मन्वादिभिर्दिव्यवशिष्टादिवृत्तगृह कन्यादानकल्पोक्त कन्यादान महादानं करिष्ये। अस्य श्रीमदादि नारायणस्य अनेककोटि ब्रह्माण्ड नायकस्य अनंत कल्याण गुणगण गांभीर्यस्य दिव्यमंगल विग्रहस्य शंखचक्र गदा पद्मांकित कोटि सूर्य प्रकाशकस्य श्रीमतो वैकुंठ नायकस्य श्रीमद्वैखानस आगमोक्त प्रकारेण आंगेर्ध बारहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूह अंतर्यामि अर्चावतार रूपस्य श्री महाविष्णोः परब्रह्मणोर्नप्त्रे आंगीर्ष बारहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृति स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणो ख्यातिवशादि उत्पत्तिस्थितिलय कारणभूतस्य श्री महाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आंगीर्ष बारहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवतागण निकुट मकुट मणिगण विजृंभित पादारविन्दस्य श्री महाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्राय आंगीर्ष बारहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरण भूषिताय कौस्तुभालंकुलाय दिव्य पीतांबरधराय निजावताराय स्वर्ण गरुडवाहनारूढ़ाय अचिंत्य दिव्याद्भुत नित्य यौवन स्वाभावलावण्य तेजो रत्नाकराय अखिल शाखाध्यायिनो श्रवण नक्षत्रे मकर रासु जाताय श्री श्रीनिवास स्वामी परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्सामधर्वण सकल वेदाध्यायिनीं भार्गवच्यवनाप्रवाहन और वेदल पंचार्षे प्रराणित भार्गव सगोत्रोद्भवीं
ಸರ್ವಾಲಂಕಾರವತೀಂ ಸುರಾಂಗಣಾ ಸಂಸೇವಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ವಕ್ಷಸ್ಥಳ ನಿವಾಸಿನೀಂ ಅನಂತಗುಣಾತ್ಮಿಕಾಂ ಭೃಗೋ ಸಂಕಲ್ಪದನಿಯಾಂ ಭಾರ್ಗವೀಂ ಉತ್ತರ ಫಲ್ಗುನಿ ನಕ್ಷತ್ರೇ ಕನ್ಯಾ ರಾಸು ಜಾತಾಯಾಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀದೇವಿ ನಾಮ್ನೀಂ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಋಣೀದ್ವಮೇ ದಾಸ್ಯಾಮಿ ಋಗ್ಯಜಸ್ಸಾಮ ಧರ್ಮಣ ಸಕಲ ವೇದಾಧ್ಯಾಯಿನೀಂ ಕಾಶ್ಯಪ ಯಾವತ್ಸಾರಣೈ ಧ್ರುವತ್ರಯಾರ್ಷೇ ಪರಾಣಿತ ಕಾಶ್ಯಪಗೋತ್ರೋದ್ಭವೀಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರವತೀಂ ಸುರಾಂಗಣಾ ಸಂಸೇವಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಈ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ಅತ್ಯಂತ ಮನೋಹರೀಂ ಕಶ್ಯಪ ಪ್ರಜಾಪತೇಃ ಸಂಕಲ್ಪದನಿಯಾಂ ಕಾಶ್ಯಪೀಂ ರೇವತಿ ನಕ್ಷತ್ರೇ ಮೀನರಾಸು ಜಾತಾಯಾಂ ಶ್ರೀ ಭೂದೇವಿ ನಾಮ್ನೀಂ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಋಣೀದ್ವಮೇ ದಾಸ್ಯಾಮಿ ಕನ್ಯಾಂ ಕನಕಸಂಪನ್ನಾಂ ಕನಕಾಭರಣೇರದಾಂ ದಾಸ್ಯಾಂ ವಿಷ್ಣವೇ ತುಭ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಂ ಜಿಗೀರ್ಷ್ಯ ಕಾಲಂಕೃತಾಂ ಮಾಂ ಸಾಧ್ವೀಂ ಸುಶೀಲಾಯ ಸುಮೇಧಸೇ ಪ್ರೇತೋಹಂ ಪ್ರೇಕ್ಷಾಮಿ ಸರ್ವಕಾಮ್ಯಾರ್ಥಸಿದ್ಧಯೇ ವಿಶ್ವಂಭರ ವಿಶ್ವರೂಪಾ ಸಾದ್ಗುಣ್ಯ ಸರ್ವದೇವತಾ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಪ್ರದಾಸ್ಯಾಮಿ ಶ್ರೀನಾಥ ಕಮಲಾಪದೀಃ ಕನ್ಯಾದಾನಸಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು. ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಕನ್ಯಾದಾನ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ಮಂಗಳವನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ವೈಖಾನ ಸಾಗಮುಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲ್ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸುವಂಥವರಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪುಣ್ಯಪ್ರದವಾದಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರದಲ್ಲಿ ಮಧುಪರ್ಕ ನಿವೇದನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತೆರೆಯ ಮರೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ ಹಾಲು, ಜೇನು, ಮೊಸರು ಮುಂತಾದವುಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ನೂತನ ವಸ್ತ್ರಗಳ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ರೇಷ್ಮೆಯ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರಿಗೂ ಕೂಡ ನೂತನ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ವಸ್ತ್ರ ಸಮರ್ಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಸ್ತ್ರ ಸಮರ್ಪಣೆಯ ನಂತರದಲ್ಲಿ ಕನ್ಯಾದಾನ ಮತ್ತು ಮಹಾ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಕನ್ಯಾದಾನ ಮಹಾ ಸಂಕಲ್ಪ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಗೋತ್ರ ಪ್ರವರಾದಿಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸುತ್ತಾ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಮಹಿಮೆಯನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಾ ಅವನಿಂದ ಸೃಷ್ಟಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಭೂಗೋಳದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯ ವಂಶಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಂಶ ಪರಂಪರೆಯ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡುತ್ತಾ ಮಹಾ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಬಹಳ ವೈಭವದಿಂದ ವೈಖಾನ ಸಾಗಮುಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯದ ಪೂಜೆಯನ್ನು ಈಗ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಅರಶಿಣ, ಕುಂಕುಮ, ಗಂಧ, ಪುಷ್ಪ, ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಅನೇಕ ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳಿಂದ ಆ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜಿಸಿ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸುಗಂಧಭರಿತವಾದಂತಹ ಪುಷ್ಪಗಳನ್ನು, ಪತ್ರಗಳನ್ನು, ತುಳಸಿ ದಳಗಳನ್ನು ಆ ಮಾಂಗಲ್ಯಕ್ಕೆ ಅರ್ಪಿಸಿ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯ ನಂತರದಲ್ಲಿ ಆ ಹರಿವಾಣವನ್ನು, ಮಾಂಗಲ್ಯವಿರಿಸಿರುವಂತಹ ಹರಿವಾಣವನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಗೆ ಮುಟ್ಟಿಸಿ ನಂತರ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಭಕ್ತರಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತೋರಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪುಣ್ಯಪ್ರದವಾದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಂಧು ಬಾಂಧವರು ಮಿತ್ರರಿಂದ ಕೂಡಿದಂಥವರಾಗಿ ನಾವು ಪಾಲ್ಗೊಂಡು ಭಗವಂತನ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಡಂಗುರವ ಸಾರಿರಯ್ಯ ಡಿಂಗರೀಗರೆಲ್ಲರೂ ಭೂಮಂಡಲಕ್ಕೆ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠಲನೆ ಪರದೈವವೆಂದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದೈವ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ
ಜಗದೊಡೆಯ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆ ಅಪಾರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಣೋರಣೀಯಾನ್ ಮಹತೋ ಮಹೀಯಾನ್, ಅಣುವಿಗಿಂತಲೂ ಅಣುವಾಗಿದ್ದಾನೆ, ಮಹತ್ತಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ ಮಹತ್ತಾಗಿರುವಂಥವನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆ ಅದ್ಭುತವಾದಂತಹದ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಡಿಂಗರಿಗರಾದಂತಹ ದಾಸರಾದಂತಹ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಡಂಗುರವನ್ನು ಸಾರಬೇಕಂತೆ. ಭೂಮಂಡಲಕ್ಕೇನೆ ಸರ್ವಲೋಕಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು, ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನು ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎಂಬುದಾಗಿ, ವಿಠ್ಠಲನೇ ಪರದೈವ, ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದೈವ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ತಿಳಿಸೋಣ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪಾಪೂರ್ಣವಾದಂತಹ ದೃಷ್ಟಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಬಿದ್ದದ್ದು ಅಂತಾಯಿತು ಅಂತಾದರೆ ನಮಗೆ ಲೋಕದಲ್ಲಿ ಅಲಭ್ಯವಾದಂತಹದ್ದೇನೂ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸುಲಭ ಸಾಧ್ಯವೇ ಆಗುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕೃಪೆ ಆ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಇರಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗುತ್ತಾ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವ ಘಟ್ಟವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಗಳ ವಿಷಯಕವಾದಂತಹ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಅತ್ಯಂತ ಮಹಿಮೆ ಉಳ್ಳಂಥವನು ಆ ಸ್ವಾಮಿ. ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳ ಒಳಗಡೆ ಅವನಿದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹದ್ದು. ಯಾವುದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಅವನಿಂದ ದೂರವಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಅವನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಸ್ತುತ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವನು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅಭಯವನ್ನು ನೀಡ್ತಕ್ಕಂಥವನು. ಆ ಭಗವಂತನ ಭಯದಿಂದಲೇ ವಾಯು ಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡತಕ್ಕಂತಹದ್ದಾಗ್ತಿದೆ. ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಸಮಯ ಸಮಯಕ್ಕೆ ಉದಯಿಸ್ತಕ್ಕಂಥವರಾಗ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಮಹಿಮೆಯಾಗಿದೆ. ಅವನ ಅನುಗ್ರಹದಿಂದಲೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಸಮಯ ಸಮಯಕ್ಕೆ ಆಹಾರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳತಕ್ಕಂಥವರಾಗ್ತೇವೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಮೂಲ ಕಾರಣೀಭೂತನಾದಂಥವನು ಆ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನೇ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಲ್ಲಣಿಸದಿರು ಕಂಡ್ಯ ತಾಳು ಮನವೇ, ಎಲ್ಲವನ್ನು ಸಲಹುವನು ಇದಕ್ಕೆ ಸಂಶಯ ಬೇಡ. ಎಲ್ಲರನ್ನ ಸಲಹುವಂತಹ ಕಾರ್ಯ ಆ ಸ್ವಾಮಿ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಶಯವೇ ಬೇಡ. ತಲ್ಲಣಿಸದಿರು ಕಂಡ್ಯ ತಾಳು ಮನವೇ ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಹೇಳ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ, ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ವೃಕ್ಷ ಹುಟ್ಟಿರ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ಎರೆಯತಕ್ಕಂತಹದ್ದೇ. ಅದು ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿಯೇ ಕೊಡ್ತಾನೆ. ಇನ್ನು ಕಲ್ಲಿನೊಳಗಡೆ ಇರತಕ್ಕಂತಹ ಕಪ್ಪೆಗೆ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡುವಂಥವನು ಆ ಭಗವಂತನೇ. ಇದು ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಳೀರ್ಯಂ ಮಧೋರಿಮಾಗುಂ ಸಮೇಧಪಶ್ಯತ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ಮೈ ದತ್ತಾಯಾದಾಸ್ತಂ ವಿಪರೇತನ ಶ್ರಿಯೇ ಜಾತಶ್ರಿಯ ಆನಿರ್ಯಾಯ ಶ್ರಿಯಂಬಯೋಚರದ್ರಿಭ್ಯೋ ದಾದಿ ಶ್ರಿಯಂಬಸಾನಾಮೃತತ್ತಮಾಯನ್ ಭವಂತಿ ಸತ್ಯ ಸಮಿಧಾಂ ದದ್ರೌ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಣ ಹೇತವೇ ಕಂಠೆ ಭದ್ರಾಮಿ ಸುಭಗೆ ರಕ್ಷತ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಸುಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನಿವೃಣ್ಣಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು. ಪ್ರಜಾಪತಿಸ್ತ್ವಮುಖಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಳೀರ್ಯಂ ಮಧೋರಿಮಾಗುಂ ಸಮೇಧಪಶ್ಯತ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ವಾಯಾದಾಸ್ತಂ ವಿಪರೇತನ ಮೇಧಿನಿ ದೇವಿ ವಸುಂಧರಾ ಸ್ಯಾತ್ ಸುಧಾ ದೇವಿ ವಾಸವೀ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸಃ ಪಿತॄಣಾಂ ಶ್ರೋತ್ರಂ ಚಕ್ಷುರ್ಮನಃ
भूदेव्यै नमः माङ्गल्यधारणसमूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु सुप्रतिष्ठितमस्तु। వెలయుని కళ్యాణ వేదిగా వెలయుని కళ్యాణ వేదిగా మతి నుండి కలికి జౌవనపు యాగము చేసినతడు వెలయుని కళ్యాణ వేదిగా మతి నుండి కలికి జౌవనపు యాగము చేసినతడు వెలయుని కళ్యాణ వేదిగా మతి నుండి కలికి జౌవనపు యాగము చేసినతడు నెలకొన్న నిరహాగ్ని నిండా పోసి మలయుని నాభి హోమపు గుండములను నెలకొన్న విరహాగ్ని నిండా మోసి పొలయుని నిట్టూరు పుల విసరుచును పొలయుని నిట్టూరు పుల విసరుచును ఒలుకు చెమటల నాహుతి ఓసెనతడు పొలయుని నిట్టూరు పుల విసరుచును ఒలుకు చెమటల నాహుతి ఓసెనతడు వెలయుని కళ్యాణ వేదిగా మతి నుండి కలికి జౌవనపు యాగము చేసినతడు కదిసి నీనెన్నడిని గగనమునందు अहेडमानवर्णयः बौद्धर्षिं समान आयुः प्रमोषे स्वाहा तन्नोऽग्निवर्णस्यद्वान् देवस्येडवयाशिष्टाः ज्येष्ठो पण्डितमस्व जानो विश्वाद्वेषां सुप्रमुत्य स्वाहा तत्तन्नोऽग्नेयमो भवति नेदुश्चास्यावसव्युष्टौ अवयक्ष्मणवर्णकमराणोभिः मृडिकिं सुहोनेधि स्वाहा त्वमग्ने अयास्ते आसन्मनसा इदः अयासन् हव्यमूचे यानो दैवे जग् स्वाहा ॐ भूस्वाहा ॐ भूस्वाहा ॐ स्वस्वाहा ॐ भूर्भुवः स्वाहा ऐते नमस्काः नमते नमस्काः सरस्ते नमस्काः देवसविदः प्रासावीः ॐ भूः अतिविरोत्यष्टायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं राजहोमं होषे ऐते नमस्वा नमते नमस्वा सरस्ते नमस्वा देवसविदः प्रसवा इमां राजान्ति आज्यमभिगार्याम् इमां राजानापामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निरणमन्यताम् यन्नारिबब्रूतेऽग्नौ राजानावन्ति दीर्घायुरस्तरेपदरे दन्तां ज्ञातयो मस्वाहा युधायुषा स्वायुषोदो हि नागुम्भसेनोत्तर्जन्यस्य सुष्मेणो दस्तामृदागुम् अनु विश्वावदत्तया भुजं धारावदन्या इव अतिगाहे महेद्विषः इमां राजानापामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निरणमन्यताम् यन्नार्युपब्रूतेऽग्नौ राजानवन्ति दीर्घायुरस्तरेपदरे दन्तां
ज्ञातयो स्वाहा उदाजिसा स्वायुषो दोहिदेनागं रसेनोत्तर्जन्यश्च पुष्पेण दस्थामृतागम् अनु विश्वावदत्तया वयं धारावदन्यायिव अतिगाहे महेत्युषः इमां लाजानापामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निरणमन्यताम् यन्नार्जिवब्रूते अग्नौ राजानौ वन्दी दीर्घायुरस्तरेपतिरेधन्तां ज्ञातयो स्वाहा उदाजुषा स्वायुषो दोहिदेनागं रसेनोत्तर्जन्यस्य पुष्पेण दस्थामृतागम् अनु विश्वावदत्तया वयं धारावदन्यायिव अतिगाहे महेद्युषः ओम भू स्वाहा ओम भू स्वाहा ओम सो स्वाहा ओम भूर्भुव स्व स्वाहा ऐते नमगस्थाः नमते नमगस्थाः सरस्ते नमगस्थाः देवसविदः प्रासावीः ओम भूः अतिपुराक्रमष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं लाजहोमान्ते स्वरमन्तर्पर्यातरुणात्तप्रास्तात्तम् अतो देवादिवैष्णवं होष्यैते नमनिस्वा नमते नमनिस्वा सरस्वते नमनिस्वा देवैदप्रसवा ओम मतो देवाहुन्द्रदौष्णुचक्रमे दिव्या सप्तधां स्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रयधानि देवदं समोढमस्वां सुरे स्वाहा त्रीणिपदावचक्रमे विष्णुगपादाभ्यादधर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः कर्मान् विसेताः वृदानुस्से इन्द्रस्यैजसखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा संसूर्यः दिवि वचक्षुरादग् स्वाहा तद्यप्रासो पुण्यमोजार्ध्रभागं दशविन्दते विष्णोर्जित्परं पदग् स्वाहा ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं सो स्वाहा ओं भूर्भुवः स्व स्वाहा इति नमगस्थाः नमते नमगस्थाः सरस्वते नमगस्थाः देवसविदः प्रासावीः ओं भूः अतिविरक्तष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं कर्मसाफलं पृष्ठातन्त्रं करिष्ये ऐते नमनिस्वा नमते नमनिस्वा सरस्वते नमनिस्वा देवसविदः प्रसवा ओं यदस्य करुणातिरितं विद्यानेन महकरम् अग्निस्तष्टष्टतास्तं करोतु स्वाहा अग्नेः षष्ठगते सुधावतातेनां कामान् समुद्रित्रे स्वाहा अग्नेः स्वाहा अग्नेन्नादाय स्वाहा अग्नेन्नपते स्वाहा प्रजापते स्वाहा इन्द्राय स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्यः स्वाहा सर्वत्रैवादिष्टं सर्वत्रैवानाष्टं देवतमुष्मै स्वाहा अग्नेः षष्ठगते स्वाहा वास्तुपते नमः वास्तुपते स्वाहा यन्मात्मनाम् इन्दाभूदग्निस्तत्पुनराः जातवे जावचसे स्वाहा पुनरग्निचक्षुरात् पुनरिन्द्रबृहस्पतिः पुनर्मेश्वाजं जिक्षातमुक्षो स्वाहा इष्टेभ्यः स्वाहा वसिष्ठेभ्यः स्वाहा बेजन्दृष्टे स्वाहा निष्कृत्यै स्वाहा द्यौराध्यै स्वाहा देवीभ्यः स्वाहा तनूभ्यः स्वाहा वृद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा आश्रावतमत्याश्रावतं षट्कृतमत्यनः क्तञ्जयज्ञे अतिरिक्तं कर्मणः क्षेनमग्नः पर्वाणि प्रतिनिधिकल्पयन् स्वाहा कृतातिरेतदेवान् स्वाहा यथोश्चेषति मे स्वाहा समिदसि तेजोमयि देहि स्वाहा यमसति मे मृत्योर्मे भाय स्वाहा सुरसति मे चक्षु मे भाय स्वाहा स्वमसति मे चित्तं मे भाय स्वाहा वायोधि मे प्राणान् मे भाय स्वाहा ब्रह्मणादि मे बुद्धि मे भाय स्वाहा सप्तदे ज्ञ सप्त सप्तिपा सप्त सप्ताम प्रियाणि सप्तहोत्राः सप्तात्वा इति सप्तयोनिरावृण स्वागतेन स्वाहा रुददान विद्वानुष्टुप्तेन पूर्णमादिन्योमन साप्राप्ते स्वाहा अग्निर्भुक्तं ज्योतिभुक्तं देवभुक्तं पृथ्वीभुक्तं ओषधि वनस्पतिन्दर्भाश्च भुक्तम् अग्निजीर्णं वेद जीर्णं देवजीर्णं पृथ्वीजीर्णं ओषधि वनस्पतिन्दर्भाश्च जीर्णं स्वाहा सप्तते अग्ने सविद सप्तैष्पा सप्तश सप्ताम प्रियाणि सप्तहोत्राः सप्तधात्वा यन्ति सप्तयोनिरावृण स्वागतेन स्वाहा रुददान विद्वानुष्टप्तेन पूर्णमादिजं मनसा प्रियाप्ति स्वाहा अग्निस्त्रिपदु वेदस्त्रिपदु द्योस्त्रिपदु पृथ्वीस्त्रिपदु ब्रह्माद्यास्त्रिप्यन्ताम् ओषधे वनस्पतिगन्धर्वास्त्रिप्यन्तां यदक्षप्रदा महाप्रदा महासाक्ष्यमस्त्रिप्यन्ताम् ऐतेनमुखस्थाः नमतेनमुखस्थाः देवसविदः प्रासावीः पवित्रमसि पवित्रं मे भूया स्वाहा पूर्णमसि पूर्णं मे भूया स्वाहा अक्षतमच्चेदोमि अक्षतमामेः चेष्टाः मार्जन्तां प्रतीचाः दशग्रहाः पशवः मार्जन्ताम् उदीः चान्दृष्ट्या भोजदेवनस्ते मार्जन्तां बुद्धायाः इति यज्ञसंवत्सरो यज्ञमिदर्मार्जन्ताम् अतो धराधरे नागेभ्यः मार्जन्ताम् दक्षिणतः परदेवनया पश्चिमतः परदेवनया उत्तरतः परदेवनया दक्षिणतः विष्णुः सर्वसि पश्चिमतः विष्णुः सर्वसि प्राच्यां विष्णुः सर्वसि सर्वाण्यान् समूह्य ग्रन्थिं विसृज्य अद्भिः प्रोक्ष्य आप्यायन्त्वामिति जुहोति
आप्यायन्त्वामापवोषधयो मरुदां पृषधयश्च दिवं गच्छततो शुद्ध्यन्तां देवसदनं भूतिस्माते लभते नित्यगं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमारुतयोद्भूतिः आदित्यः सोमो नमः त्र्यायुषं जमदग्ने कश्यपस्य त्र्यायुषं तद्देवानां त्र्यायुषं तन्मेऽस्तु त्र्यायुषं दीर्घायुत्वाजा बलाजा शताजा शतञ्च वर्षसे त्र्यायुषम् दीर्घायुत्वाजा बलाजा शताजा शतञ्च वर्षे त्र्यायुषम् आपोहिष्टामयो भुवस्थानमूर्जेदातनां महेरणाय चक्षे योपस्वदमर्दस्तस्य वाजेतेन वृषदीर्यो मात्रः तस्मारङ्गमापो सख्याय जन्मतः आपो जनेधा जनः यत्ते ज्ञेतेजस्वेनाहं तेजस्वे भूयासमस्तेज्ञे वर्चस्वेनाहं वर्चस्वे भूयासमस्तेज्ञे हरस्तेनाहं हरस्ते भूयासं मयि मेधां मयि प्रजां मयि यज्ञस्तेजो दातु मयि मेधां मयि प्रजां इन्द्रियेन्द्रियं ददातु मयि मेधां मयि प्रजां मयि सूर्यभ्राजो दातु जो सुसूर्यन्दृशे देवदगान्मातो नवाः बिभ्राजमानसंसमर्या रमाकमरो दाक्षसूर्यो प्रसन्नसार्नातु ओं च मे सहस्रमे ज्ञापदे नमश्च यतेः ज्ञानं तस्मै द्रवित्रं तस्मै ते नमः बालकदम्बाजसम्बा सत्यहे नम्बा पुष्पहे नम्बा होत्रहे नम्बा वर्धर्तारभाग्ये जातवेशे भगवान् पज्जरतवो नमः कायेन वाचा मनसेन्द्रिर्वा दीर्वारुद्यात्मनवात् प्रकृतिस्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै श्रीमन्नारायणाय समर्पयामि ब्रह्मणे नमः त्वमाय नमः प्रवेशयामि अग्निवृषाय नमः पुरोभारं निवेदयामि आज्योभारं निवेदयामि आज्योभारं निवेदयामि अग्निम् आदित्यमगच्छ सर्वं श्रीभूनीलासमे श्रीनिवासार्पणमस्तु। ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಪಾದಪದ್ಮಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿವಾಹ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೀತಾರೆ. ಜಗದೊಡೆಯನ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈಖಾನಸ ಆಗಮುಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆಚರಿಸಲ್ಪಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಗ್ನಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯ ನಂತರದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿದೇವರಿಗೆ ಆಹುತಿಗಳನ್ನು ನೀಡಿ ಕಟ್ಟಕಡೆಯಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಾಹುತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಸರ್ವವನ್ನು ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಕರ್ಮದ ಶುದ್ಧತೆಯ ಸಂಪಾದನೆಯ ನಂತರದಲ್ಲಿ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಾರಣ ಮಾಯರೆಂಬೆಂಬುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅನ್ನಮಾಚಾರ್ಯ ವಂಶಸ್ಥರು ಒಂದು ಕಡೆ, ದೀಕ್ಷಾ ವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದಂತಹ ಅರ್ಚಕರು ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ. ಇವರೀರ್ವರು ಕೂಡ ಎದುರು ಬದಲಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು 2 ತೆಂಗಿನ ಕಾಯಿಗಳನ್ನು ಉರುಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದೊಂದು ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಏನದು ಘಟನೆ ಅಂದರೆ, ತಮಿಳುನಾಡಿನ ಶ್ರೀವಿಲ್ಲಿ ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರರೊಬ್ಬರಾದಂಥವರು ವಿಷ್ಣುಚಿತ್ರವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಆ ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುದಾಗಿ. ವಾರಣ ಅಂದರೆ ಆನೆ, ಆಯಿರ ಎಂದರೆ 1000 ಆನೆ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಜಗದೊಡೆಯನ ಕೊರಡನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತಹ ಗಜಮಾಲೆಯನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ
ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ಪುನಃ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತಂದು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕುರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ಹೀಗೆ ಒಂದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಪರಸ್ಪರ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಾದ ನಂತರ ಬಿಡಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ದರ್ಶನವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಸ್ವಾಮಿಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ತಮ್ಮ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಭಕ್ತರಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ನಮಿಸುತ್ತಾ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟುತ್ತಾ ತಮ್ಮ ಆನಂದವನ್ನು ಅಭಿವ್ಯಕ್ತಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನದ ಸಮರ್ಪಣೆ ಅದಾದ ನಂತರ ಇರುತ್ತದೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರದಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆ, ತಾಂಬೂಲ, ದಕ್ಷಿಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸತ್ಕರಿಸುವುದರೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು, ಸರ್ವೇಪಿ ಸುಖಿನಃ ಸಂತು, ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾಃ, ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು, ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖ ಭಾಗ್ ಭವೇತ್. ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶೇಷೇನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಆಪದ್ಬಾಂಧವನಾಥ ರಕ್ಷಕ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ, ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಸಪ್ತಗಿರೀಶ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు, పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు.